राम तुकाराम 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 श्री 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 तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाडळे हलोकी भवसिंधुसे बांधिला से तुझेणे अनाथा दिला कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकासिने पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आणि ज्यांच्या कृपाछत्र छायेखाली जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या अक्षरामृताचं रसपान करण्याची सुसंधी तुम्हा आम्हा सर्व साधकांना प्राप्त होतीये ते आदरणीय गुरुवर्य पूजनीय बाबा या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या अमृत अक्षरांचा रसपान करणारा हा
श्री गाथा अष्टादशाह विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या द्वारे आयोजित झालेला आहे आणि त्यातील या सकाळच्या सत्राची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. श्री गुरुदेवांच्या कृपेने, जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या कृपेने, ज्ञानोबरायांच्या कृपेने या अभंगांचा अर्थचिंतन करण्याचा यथामती प्रयत्न आपल्याला करायचा आहे. अभंग क्रमांक आहे 2527. इच्छिले ते शकुणवंती होय देती तात्काळ, क्षीरा निरा निवाड करी वरावरी विठ्ठल भाग्याविन कैचे फळ, अंतरमळ मूत्राचे तुका म्हणे संचित कुडे ते बापुडे करीतसे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताचं कर्मफल दातृत्व प्रगट करतायत. जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सुखदुःखांची असलेली जी विषमता आहे, त्या विषमतेचं मूळ कारण काय आहे, ते मूळ कारण तुकोबारा या अभंगातून प्रगट करतायत. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीची सुखदुःख भोगतात आणि त्या सुखदुःखांचं नेमकं कारण न समजल्यामुळे भगवंताला दोष देण्याचा प्रयत्न करतात. काही लोक तुकोबारायांकडे आले असावेत आणि आमच्या सर्वांच्या सुखदुःखांमध्ये असलेली जी विषमता आहे, त्या विषमतेचं नेमकं कारण काय हे तुकोबारायांना विचारलं असावं. तुकोबाराय त्याचं कारण स्पष्ट करतायत. या अभंगाचं अर्थचिंतन करताना खालच्या चरणापासून वरती जाणं मला थोडंसं बरं वाटलं, म्हणून अगोदर चौथ्या चरणाचा आपण विचार करू. श्री तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे संचित कुडे ते बापुडे करीत असे. जगामध्ये जे काही कुडं दिसतंय, वाईट दिसतंय, लोक जी बापुडी झालेली आहेत, दीन झालेली आहेत, दुःखी झालेली आहेत, तर त्या सगळ्या दुःखाचं कारण हे कुडं संचित आहे. कुडं संचित म्हणजे त्यांनी केलेल्या पूर्वकर्माचं जे काही पाप आहे, वाईट कृत्य आहे, त्यामुळे लोकांना दीनता भोगायला लागते आहे. आता या संचिताच्या गर्भामध्ये नेमकं काय आहे? तुकोबाराय बोलतात, कोणतंही फळ आपल्याला जे प्राप्त होतं ते फळ भाग्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. भाग्याविन कैचे फळ. प्रत्येक फळ प्राप्त होण्यासाठी आपलं जसं भाग्य असेल त्या भाग्यानुसार हे फल आपल्या पदरामध्ये पडतं. मग त्या भाग्याच्या अंतरामध्ये, अंतरमळमूत्राचे, भाग्याच्या आतमध्ये कसं आत भरलेलं आहे, त्यावरून आपल्याला हा फलभेद पाहायला मिळतो. अंतर शब्दाचे दोन अर्थ करता येणं शक्य आहे. अंतर म्हणजे दोन फळांमध्ये असलेलं अंतर. कोणाला चांगलं फळ मिळतंय म्हणजे सुख प्राप्त होतंय आणि कोणाला दुःख प्राप्त होतंय, तर हे सुख आणि दुःख म्हणजे फलामध्ये असलेला जो भेद आहे तो भाग्याने प्राप्त झालेला आहे. कारण या भाग्याच्या आतमध्ये, अंतर शब्दाचा दुसरा अर्थ अंतर म्हणजे आतमध्ये, मळमूत्राचे, काहींचं भाग्य हे मलाने युक्त आहे, काहींचं भाग्य हे मूत्राने युक्त आहे. मलमूत्राचा अर्थ, मल म्हणजे अंतःकरणामध्ये असलेली जी काही पापवासना आहे, म्हणजे पापवासनेने युक्त असलेलं भाग्य, आणि मूत्र म्हणजे त्या पापवासनेला भोगण्यासाठी लागणारं जे काही दुःख आहे, ज्याला काम क्रोध असं म्हटलेलं आहे. तर असं आतमधलं जसं भरलेलं आहे त्यानुसारच आपल्याला हे भाग्य भोगावं लागतं. तुकोबाराय बोलतात, मग आता आपली जी भाग्याच्या आतमध्ये असलेली वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थितीचं खऱ्या अर्थाने दर्शन घडवून देणारा, म्हणजे ज्याचं जसं भाग्य आहे त्यानुसार फळ निवडून देणारा भगवंत आहे. म्हणजे भगवंताची भूमिका आपल्या सुखदुःखांमध्ये केवळ प्रकाशनाची आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, क्षीरा निरा निवाड करी वरावरी विठ्ठल.
लगेच ताबडतोब झटकन कोणाचं कर्म क्षीर आहे की कोणाचं कर्म नीर आहे याचा निवाडा भगवान करून देतात. म्हणजे ज्याचं कर्म क्षीर असेल, इथे क्षीर शब्दाचा अर्थ दूध असा न करता पुण्यकर्म, पुण्यकर्माला क्षीर म्हणा आणि पापकर्माला नीर म्हणा. त्यामुळे पुण्य आणि पाप रूप असलेलं जे कर्म आहे ते कोणाचं कसं आहे याचा निवाडा भगवान परमात्मा करून देतात. निवाडा करून देतात म्हणजे त्याला त्याच्यानुसार कर्मफल भोगाची प्राप्ती घडवून देतात. त्यामुळे तुकोबाराय बोलतात की आमचा परमात्मा श्री विठ्ठल हा कसा आहे तर इच्छिले ते शकुनवंती होय देती तात्काळ. तो शकुनवंती आहे. शकुनवंती म्हणजे शकुन सांगणारी ती देवता आहे, भविष्य सांगणारी देवता आहे. भविष्य सांगणारी देवता म्हणजे भविष्य सांगणारे सुद्धा आपल्या पूर्वकर्माच्या काही चिन्हांवरूनच आपल्या जीवनामध्ये काय फलभोग भोगायला येईल हे सांगतात. तसं भगवान परमात्मा सुद्धा आपल्या पूर्वकर्मानुसारच आपल्याला फलांची प्राप्ती करून देतात. त्यामुळे जशी ज्याची कर्मफलं आहेत त्या कर्मफलांना देणारा हा भगवान परमात्मा आहे. त्यामुळे जगामध्ये दिसणारा जो काही फलभेद आहे सुखदुःखांचा, यामध्ये भगवंताचा दोष नाही. या संबंधीचा विचार आपल्याला ब्रह्मसूत्रामध्ये वैषम्य नैर्घृण्य अधिकरणामध्ये भगवान भाष्यकारांनी विस्ताराने केलेला पाहायला मिळतो. तिथे अगदी एका वाक्यामध्ये आचार्यांनी भगवंताची भूमिका स्पष्ट करताना तिथे बोलतायत की ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्य. कर्मफलाच्या बाबतीमध्ये भगवान पावसासारखा आपण पाहिला पाहिजे. म्हणजे पाऊस जसा सर्व धान्यांच्या उत्पत्तीसाठी समान कारण आहे, पण मग धान्य मात्र एकसारखे उगवत नाही. कुठे गहू उगवतो, कुठे बाजरी उगवते, कुठे कसं धान्य उगवतं. त्याचं कारण त्या धान्यांचं जे बीज आहे ते बीज त्यांच्या वाढीसाठी कारणीभूत आहे. पाऊस मात्र समान पडतो. तसं भगवान सगळ्या कर्मांचं प्रकाशन करतात. मग आपल्या कर्मानुसार पुण्यकर्म असेल तर सुख प्राप्त होतं आणि पापकर्म असेल तर दुःख प्राप्त होतं. पुण्य वै पुण्येन कर्मणा भवती, पाप वै पापेन कर्मणा भवती. जसं आपण केलेलं असेल त्यानुसार आपल्याला कर्मफळाची प्राप्ती भगवान करून देतात. म्हणून असा शकुनवंती असलेला आणि कर्मफळाचा क्षीरनिराप्रमाणे निवाडा करणारा हा भगवंत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सुखदुःखांचं कारण भाग्येविन कैचे फळ, आपलं जे भाग्य आहे तेच आहे. म्हणून आपण केलेल्या कुड्या संचितामुळे आपल्याला दुःखता भोगावी लागते, बापुडेपणा आपल्या वाट्याला येतो. या पद्धतीने भगवंताचं कर्मफल प्रकाशकत्व दातृत्व या अभंगातून श्री तुकोबाराय बोलतात. पुढचा अभंग क्रमांक 2528. काशासाठी आम्ही जाळीला संसार, न करा विचार ऐसा देवा. कैसे नेणो तुम्हा करविते उदास, माझा प्रेमरस भंगावया. समर्पुने ठेलो देह हा सकळ, धरिता विटाळ न लजात माझा. तुका म्हणे अवघी मोकलोणी आस, फिरतो उदास कोणासाठी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताने आपल्याविषयी स्वीकारलेलं जे उदासीनतेचं धोरण आहे त्या उदासीनतेच्या धोरणाविषयी खंत व्यथा प्रगट करतायत. म्हणजे आपण भगवंताने आपल्याविषयी जी उदासीनता स्वीकारलेली आहे आणि त्या उदासीनतेमुळे भगवद्विषयी आपलं जे प्रेम आहे, अनुराग आहे, तो भंगून जाईल की काय अशी तुकोबारायांना भीती वाटतीये. म्हणून भगवंताच्या या आपल्याविषयीच्या उदास वृत्तीला भगवंताला तुकोबाराय विचार करायला सांगतायत. तुकोबाराय भगवंताला सांगतायत, देवा काशासाठी आम्ही जाळीला संसार. आम्ही जो संसार आहे तो जाळलेला आहे, तो कशासाठी जाळला. न करा विचार ऐसा देवा. ऐसा विचार देवा न करा. तुम्ही याचा विचार का करत नाही. आम्ही हा संसार कशासाठी जाळलेला आहे. संसार जाळलेला आहे म्हणजे नेमकं काय केलेलं आहे. देवर्षी नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तत्तो विषयत्यागात संगत्यागाच्च. संसार जाळणे म्हणजे
विषयाचा त्याग करणे आणि विषयाच्या अंतःकरणामध्ये असलेली जी संग अभिलाषा आहे, त्या संग अभिलाषेचा त्याग करणे म्हणजे संसार जाळणे. वस्तुतः आपण कितीही जाळण्याचा प्रयत्न केला तरी हा संसार आपल्याकडून जाळला जाऊ शकत नाही, कारण संसारच आजपर्यंत आपल्याला जाळत आलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण केलेला जो काही संसार आहे, म्हणजे विषयासंबंधींचं आकर्षण आणि अन्य संघाविषयीची अभिलाषा, तुकोबराय बोलतात हे आम्ही कशासाठी जाळलं? देवा, याचा विचार तुम्ही करा ना, याचा विचार तुम्ही करा. तुम्ही आमच्या बाबतीमध्ये कैसे नेनो तुम्हा करवते उदास, माझा प्रेमरस भंगावया. तुम्ही माझ्या बाबतीमध्ये कसे उदास राहिलेला आहात. उदास राहणं म्हणजे औदासीन्यतेचा भाव, उदासीनता. रागही नाही, अनुरागही नाही, अशी अगदी अन्यांविषयी असलेली भावना शून्यता, ती भगवंताने आपल्याविषयी धरलेली आहे. एकतर चांगलं म्हणा, नाहीतर वाईट म्हणा, काहीतरी म्हणा, पण असं उदास माझ्या बाबतीमध्ये राहू नका. तुम्हाला माझ्या बाबतीमध्ये अशी उदासीन वृत्ती कशी धारण करता येते? त्याचा परिणाम माझा प्रेमरस भंगावया, माझा जो प्रेमरस आहे तुमच्याविषयीचा तो भंग होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही ही उदासीनता स्वीकारू नका. समर्पुनी ठेलो देह हा सकळ, धरिता विटाळ न लजा माझा. सगळा माझा देह मी तुम्हाला समर्पित केलेला आहे. त्यामुळे माझा विटाळ धरताना तुमच्या मनाला लाज वाटत नाही का? धरिता विटाळ न लजा माझा, सर्वस्व मी तुम्हाला समर्पित केलं आहे आणि तुम्ही माझ्या बाबतीमध्ये उदास वृत्ती स्वीकारलेली आहे. तुमच्या मनाला काही वाटत नाही का? तुकोबाराय बोलतायत, तुका म्हणे अवघी मोकलोणी आस. ऐहिक पारलौकिक कोणत्याही पद्धतीची इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आता मी ठेवलेली नाही, सगळ्या सोडून दिल्यात. आणि फिरतो उदास कोणासाठी? मी उदास होऊन फिरतो आहे. हा उदास शब्द इथे अभंगामध्ये दोनदा आलेला आहे. एक भगवंताने तुकोबरायांविषयी धरलेली उदास वृत्ती आहे, आणि इथे तुकोबराय स्वतःला म्हणतायत मीही उदास फिरतो आहे. पण तुकोबरायांची उदासीनता ही प्रपंचाविषयीची आहे, भगवंताविषयीची नाही. मग तुकोबराय उदास वृत्तीने फिरतायत म्हणजे काय करतायत? तर देवर्षी नारदांच्या म्हणण्यानुसार अव्याव्रत भजनात अखंड भगवंताचंच अनुसंधान भजन करत संसाराविषयीची सकल आशा सोडून उदास वृत्तीने श्री तुकोबराय फिरतायत. तुकोबराय बोलतायत, न करा विचार ऐसा देवा. माझा विचार तुम्ही का करत नाही? म्हणजे मी कोणतीही सकाम भक्ती करत नाही, माझा आपण विचार करावा. या पद्धतीने तुकोबराय भगवंताला आपल्याविषयी विचार करण्यासाठी या अभंगातून प्रवृत्त करतायत. पुढे, नाही तुम्हा काही लाविले मागणे, कांटाळ्याच्या भेने त्रासलेती. एखादिये परी टाळावी करकर, हा नका विचार देखो काही. पायाच्या वियोगे प्राणासमसाठी, नेघे वेसी तुटी झाली आता. तुका म्हणे तुम्हा मागण येते आता, हेची कृपावंता चरणी आस. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवंताच्या चरणाची अभिलाषा प्रगट करून अन्य अभिलाषा शून्यता भगवंताला सांगतायत. देवा, मी तुमच्याजवळ काही मागायला येईल, या कंटाळ्याने, या भीतीने तुम्ही त्रासून जाऊ नका. कारण मी इतरांसारखा दुसरं काही मागणारा नाही. नाही तुम्हा काही लाविले मागणे, अन्य काही मी दुसरं मागणार नाही. आणि मग ते हे दुसरं काहीतरी मागतील, ते आपल्याला पूर्ण करावं लागेल, याचा तुम्हाला कंटाळा येऊन माझ्या भीतीने तुम्ही जर त्रासला असाल तर कृपा करून तसा माझ्याविषयी त्रास मानू नका. मी तुमच्याजवळ दुसरं काही मागणार नाही. एखादिये परी टाळावी करकर. आता ही तुकोबरायांची करकर आलेली आहे. हे काहीतरी आपल्याला मागतील आणि ही करकर कशी तरी करून आपण टाळावी, हा नका विचार देखो काही. म्हणजे मला कसं तरी टाळून काहीतरी आपण विचार करावा, अशा पद्धतीचं माझं मागणं नाही. म्हणजे करकर करणारी जी मागणी आहेत ती सगळी मागणी म्हणजे प्रपंचाविषयीची,
मायेसंबंधीची असलेली चुकीची मागणी आहेत. तुकोबराय बोलतायत अशी करकर माझी नाही, ती करकर टाळावी असा विचार तुम्ही करू नका. माझ्या मागणीच्या पाठीमागे असलेला मुख्य भाव म्हणजे माझ्या प्राणाशी संबंधित आहे. तुमच्या चरणाचा वियोग म्हणजे प्राणासमसाठी, पायाच्या वियोगे प्राणासमसाठी नेघबेसी तुटी झाली आता. त्यामुळे तुमच्या चरणांचा वियोग म्हणजे माझे प्राण जातील अशा पद्धतीची एकरूपता तुमच्या चरणाशी आहे. त्यामुळे माझं तुम्हाला एकच मागणं आहे. तुका म्हणे तुम्हा मागणे ते आता. काय मागणं आहे? हेची कृपावंता चरणी वास, तुझ्या चरणी मला नित्यवास मिळावा, हीच माझ्यावरती तू कृपा कर, हे मागणं मी तुझ्याजवळ मागत आहे. दुसरं कोणतंही मागणं मागायला, लौकिक अलौकिक अन्य काही कामना करायला मी आलेलो नाही. त्यामुळे विनाकारण माझा कांटाळा किंवा माझी करकर आपण मानू नये. तर तुझ्या चरणाचा वियोग म्हणजे प्राण जाणे अशा पद्धतीचा असल्यामुळे मला आपल्या चरणाशी ठाव द्यावा, ही या पद्धतीची माझी मागणी आहे. पुढे तुकोबराय बोलतायत, जग अमंगळ लागे देखता विटाळ, धर्मभूतांची ते दया, संत कारण ऐसिया, नभे माझे मत, साक्षी करुणे सांगे संत, तुका म्हणे जिबे दाबी उमटोनी अनुभवे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय जगाला जगरूपाने पाहणारा जो कोणी आहे त्याला विटाळ लागतो, आणि जगाला जगदीश रूपाने जो पाहणारा आहे तो खऱ्या अर्थाने संत आहे, हे स्वतःच्या अनुभवाने या ठिकाणी प्रगट करतायत. जगद्गुरु श्री तुकोबराय पाहतायत, जगाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी आहेत, ज्यांचा विचार आपण नेहमी करतो. एक कार्यदृष्टी आहे आणि दुसरी कारणदृष्टी आहे. जगताकडे पाहत असताना जगताला जगदरूपाने न पाहता म्हणजे कार्यदृष्टीने न पाहता त्या जगताचं असलेलं जे कारण आहे त्या कारणदृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे कार्यामधलं कारण आपण शोधलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. जो कार्यामधलं कारण पाहतो त्याला विटाळ लागत नाही. सोन्याला अलंकार म्हणून पाहणं ही कार्यदृष्टी आहे, आणि सोन्याला सोनं म्हणून पाहणं ही कारणदृष्टी आहे. मातीच्या मडक्याला मडकं म्हणून पाहणं ही कार्यदृष्टी आहे, आणि मातीच्या मडक्याला मृत्तिका इत्येव सत्यम, माती म्हणून पाहणं ही कारणदृष्टी आहे. तसं उपाधीला पाहणं ही विटाळाची दृष्टी आहे, आणि त्या उपाधीमध्ये असलेलं जे उपहित चैतन्य आहे त्या उपहित चैतन्याला पाहणं ही कारणदृष्टी आहे. म्हणून या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तुकोबराय बोलतात, जगताला अमंगळ लागे देखता विटाळ, जग अमंगळ म्हणून पाहणारे, समग्र जगाला अमंगळ म्हणून पाहणारे जे काही बाह्य अवैदिक दार्शनिक आहेत, सर्वम दुःखम दुःखम म्हणणारे किंवा सर्वम शून्यम शून्यम म्हणणारे, संपूर्ण जगताला अमंगळ म्हणून पाहणारे जे आहेत, त्यांच्या दृष्टीने जर आपण जग पाहू लागलो तर तुकोबराय बोलतायत, लागे देखता विटाळ, त्याने विटाळ लागेल. हे संपूर्ण जे निर्माण झालेलं जगत आहे ते असंच झालेलं नाही. त्याच्या पाठीमागे असलेलं जे अधिष्ठान चैतन्य आहे ते चैतन्य आपण जर पाहिलं तर जग नव्हे अवघा जनार्दन, तर सगळीकडं भगवान परमात्माच आहे. म्हणजे आपल्यातही भगवान परमात्मा आहे, दुसऱ्यातही भगवान परमात्मा आहे, सर्वांमध्ये भगवान परमात्मा आहे. असं समग्र श्री वासुदेव या वृत्तीने जगताला जो पाहतोय त्याला विटाळ लागत नाही. पण सगळ्या जगताला अमंगल म्हणून जो पाहतोय त्याला मात्र विटाळ लागतोय. म्हणून तुकोबराय बोलतात, धर्म भूतांची ते दया, संत कारण ऐसिया, सर्व भूतांविषयी दया धारण करणे हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे. कारण ही अवघी रूपे तुझी देवा, ही सगळी जी रूपं आपल्याला चराचर विश्व दिसतंय ते सर्व चराचर विश्वामध्ये भगवान परमात्माच निवास करतो आहे. या दृष्टीने जर आपण पाहिलं तर संत कारण ऐसिया, हे खऱ्या अर्थाने संतांचं कारण आहे. हे खरं सत्कार्य आहे
किंवा असं जो पाहतो तोच खऱ्या अर्थाने संत आहे. तुकोबराय बोलतात, हे जे मी बोलतो आहे नव्हे माझे मत, हे माझं व्यक्तिगत मत आहे असं नाही, तर साक्षी करुणी सांगे संत. आजपर्यंत ज्यांनी सत्स्वरूपाला स्वानुभवाने पाहिलेलं आहे त्या सर्वांना सर्व विश्वामध्ये सर्वत्र हरिरेव जगत जगदेव हरिही हरितो जगतो नहि भिन्न वपुः इति यस्य मती परमार्थगती सनरः भवसागरम उद्धरती. या पद्धतीने सर्वत्र भगवंताचं सर्वं खलु इदं ब्रह्म या रूपाने आलेला अनुभव आहे. आणि हे सर्व संतांना मी साक्ष ठेवून सांगतो आहे. याविषयी अनुभवाची प्रबलता आहे आणि एक वाक्यता आहे. तुका म्हणे जीवे दावी उमटोनी अनुभवे. तुकोबराय बोलतात, तुका म्हणे जीवे उमटोनी अनुभवे दावी. मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये सर्वत्र भगवान परमात्मा आहे, सर्व भूतांविषयीची दया माझ्या जीवनामध्ये अनुभवाने उमटून दाखवलेली आहे. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्या येण्याने चिमण्या दाणे खाण्याचं सोडून उडाल्या हे पाहून तुकोबरायांच्या अंतःकरणाला झालेली व्यथा आणि त्यानंतर त्या पुन्हा येऊन दाणे खाईपर्यंत तुकोबरायांनी साधलेली स्थिती, हा सगळा प्रसंग म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सर्वत्र घडवलेलं भगवत दर्शन आणि सर्व भूतांविषयीची दया त्यातून आपल्याला पाहायला मिळते. पुढे तुकोबराय बोलतायत, दंड अन्यायाचे माथा देखोणी करावा सर्वथा नये उगे बहुता घाटू सिसे सोनी आत आटू. पाप पुण्यासाठी नीत केली आता खोटी तुका म्हणे देवा दोष कोणाचा तो दावा. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवंतानेच निर्माण केलेल्या नीतीचा पुन्हा स्मरण भगवंतालाच करून देत आहेत. नीतीची स्थापना करणारे भगवान परमात्मा आहेत. तुकोबराय भगवंताला सांगतायत, देवा सांगा दंड अन्यायाचे माथा देखोणी करावा सर्वथा. जो कोणी अन्यायी आहे म्हणजे जो अपराधी आहे तो त्याचा अपराध पाहून आपण त्याला दंड दिला पाहिजे की नाही? दिला पाहिजे. त्याच्या अपराधानुसार त्याला आपण शिक्षा दिली पाहिजे. देखोणी करावा सर्वथा. सर्व बाजूने अन्यायाचा विचार करून त्यानंतर त्याला दंड आपण दिला पाहिजे. बऱ्याच वेळेला भगवान परमात्मा हे जे भक्तांचा जो अधिकार आहे अशा सायुज्याधिकाची प्राप्तीसुद्धा आपल्या अलौकिक कृपेने अभक्तांना सुद्धा सहज मारून देतात. त्याच्यामुळे तुकोबराय बोलतायत की जे अन्यायी आहेत त्यांनाही तोच न्याय आपण कसा लावत आहात. नये उगे बहुता घाटू सिसे सोनियाता आटू. शिस आणि सोनं यांचं मूल्य, यांचे धर्म आणि त्यांची गुणवत्ता योग्यता वेगळी आहे. म्हणजे शिस म्हणजे एखादा अन्यायी आहे आणि सोनं म्हणजे एखादा अत्यंत सर्व गुणाने युक्त असलेला न्यायी आहे. पण असा अन्यायी आणि योग्य धर्माचरण करणारा न्यायी यांना आपण एकत्र कसं काय मोजू शकतो? यांना एकमेकांमध्ये घालणं हे योग्य नाही. शिस सोन्यामध्ये आटवलं तर त्याच्यामध्ये सोन्याची हानी होईल, सोन्याला न्यूनता येईल. नये उगे बहुता घाटू. विनाकारण आपण त्याला त्याच्यामध्ये कशासाठी घोटायचं? म्हणून पाप पुण्यासाठी नीत केली. पाप आणि पुण्य याच्यावरती तुम्ही आता नीत केलेली आहे, नीती केलेली आहे. भगवंतानेच सर्व शास्त्रांची, सर्व स्मृतिग्रंथांची निर्मिती केलेली आहे. भगवान स्वतः बोलतात, श्रुती स्मृती ममैव आज्ञे यस्तु उल्लंघ्य वर्तते आज्ञाच्छेदी ममद्रोही नरके पतंती ध्रुवम. श्रुतीच्या रूपाने भगवान परमात्माच बोलतायत आणि सकल स्मृतीच्या रूपानेही भगवान परमात्माच बोलतायत. म्हणून श्रुती आणि स्मृतीतून निर्माण केलेली नीती आपणच जर खोटी करू लागलात तर मग तिचं पालन कोण करेल? म्हणून पापासाठी आणि पुण्यासाठी निर्माण केलेली नीती केली आता खोटी, ती तुम्ही खोटी करत आहात. त्यामुळे तुका म्हणे देवा. तुकोबराय देवाला बोलतायत, यामध्ये कोणाचा दोष आहे? दोष कोणाचा तो दावा तुम्हीच सांगायचं आणि तुम्हीच त्याचं पालन करायचं नाही. तर असं करू नये. आपण जो अन्यायी आहे त्याला त्या पद्धतीनेच शिक्षा करावी. त्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीची लवचिकता आपण दाखवू नये.
पुढे तुकोबराय बोलतायत, आम्ही पतित तू पावन, हे तो पूर्वापार जाण, नवे करू नये जुने, सांभाळावे ज्याचे त्याने, मिराशीचा ठाव, राखी करुणी उपाव, वादे मारी हाका, देवा ऐकवितो तुका. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय पूर्वापार चालत आलेली जी परंपरा आहे तिच्या रक्षणासाठी भगवंताबरोबर भांडतायत, वाद घालतायत. तुकोबराय बोलतायत की अगदी या पृथ्वी तलावरती किंवा या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये जन्म घेत असतानाच आम्ही तुझं भक्त म्हणून, पतित म्हणून अवतार धारण करणार होतो आणि तू आमचा रक्षण करता, आम्हाला पावन करणारा म्हणून, देव म्हणून अवतार घेणारा आहेस. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटून या अंगी सेविकै बानी. या पद्धतीने जर आपलं ठरलेलं आहे तर आम्ही पतित होणं हे आमचं मुख्य धर्म आहे. आम्ही पतित आहोत. तर हे तुकोबरायांचं पतितपण म्हणजे स्वीकारलेलं आगळं पतितपण आहे. तसं व्यवहारामध्ये कर्मदोषाने प्राप्त होणारी पतितता वेगळी आहे आणि भगवंताशी भक्तिसुखाचा आनंद स्वीकारण्यासाठी स्वीकारलेली पतितता वेगळी आहे. म्हणून ही स्वीकारलेली पतितता आम्ही पतित आहोत हे आपलं ठरलेलं आहे. आणि तू पावन आहेस म्हणजे आमच्यासारख्या पतितांना तू पावन करणारा आहेस, हे तो पूर्वापार जाण. हे अगदी अनादी काळापासून प्रत्येक युगामध्ये चालत आलेलं आहे. मग आता हे बदलण्याचं कारण काय आहे? नवे करू नये जुने. जे जुनं आहे ते नवं करू नये. का करू नये? तर ज्या जुन्यामध्ये चांगलेपणा आहे, जे योग्य आहे ते जुनं आहे तसंच सांभाळलं पाहिजे. त्या प्रत्येक जुन्याला नवीन करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे चांगलं आहे, जे आपलं योग्य ठरलेलं आहे ते तसंच राहू द्यावं. ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म सांभाळावा, सांभाळावे ज्याचे त्याने. आम्ही आमची पतितता स्वीकारतो, ती सांभाळतो आणि तू तुझी पावनता स्वीकार, ती सांभाळ. ही आमची मिराशी जी आहे, मिराशीचा ठाव, राखी करुणी उपाव, ही आमची मिराशी आहे, वतनदारी आहे. वाड वडिलांनी याच्यासाठी बलिदान दिलेलं आहे. देवोनिया जीव वडिले साधियला ठाव. देवा हे माझी मिरासी, ठाव तुझ्या पायापासी. म्हणून आमच्या वाडवडिलांनी याच्यासाठी बलिदान दिलेलं आहे. ही आमची मिरासी आहे की आम्ही पतित आहोत आणि तू पावन आहेस. त्यामुळे आम्ही आमच्या मिराशीचं रक्षण करणार, राखी करुणी उपाव. तुकोबराय भगवंताला बोलतायत, वादे मारी हाका, देवा ऐकवितो तुका. म्हणून तुकोबराय या भांडणामध्ये देवाला हाका मारून, वाद घालून देवाला ऐकायला लावतायत. काही जरी झालं तरी आता बदल करायचा नाही, भूमिका सोडायची नाही. तुझी भूमिका तू सांभाळायची आणि आमची भूमिका आम्ही सांभाळणार. कारण या पतिततेच्या भूमिकेमध्ये आम्हाला सर्वाधिक आनंद प्राप्त होतोय. पावनतेच्या भूमिकेत तुला आनंद मिळतोय की नाही हे तुझं तू पहा, पण आता पार्टी बदलण्याचा कोणताही प्रयत्न तू करू नकोस. त्यानंतर पुढे तुकोबराय बोलतायत, पाडाविते बरी गाठी धुरे सवे खरी, नये मरो लंडीपणे काय बापुडे ते जिने, लुटावे भांडार तरी जया नाही पार, तुका म्हणे नावे कीर्ती आगळीने जावे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय अग्रगण्य श्रेष्ठ भगवंताशी आपण घालत असलेलं जो काही वाद आहे किंवा जे भांडण आहे त्याची कारणमीमांसा सर्वांना सांगतायत. अनेक अभंगातून श्री तुकोबराय भगवंताशी भांडतात, वाद घालतात. कदाचित लोकांनी विचारलं असावं की तुम्ही उठल्याबरोबर भगवंताशीच का भांडता? त्याला भगवंताला सोडून दुसरं कोणाशी भांडण तुम्हाला जमत नाही का? तर तुकोबराय बोलतात, भांडायचं झालं तर ते धुरीनाशी भांडलं पाहिजे. पाडाविते बरी गाठी धुरे सवे खरी. जो धुरीण आहे त्याच्याशीच आपली गाठ पडली पाहिजे. आता धुरीण कोण आहे? तर तुकोबरायांनी धुरे हा शब्द अनेक ठिकाणी भगवंताला वापरलेला आहे. तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले, किंवा चला जाऊ रे सामोरे पुढे भेटो विठ्ठल धुरे. भगवान परमात्मा हा खऱ्या अर्थाने धुरीण आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे, अग्रगणीय आहे.
त्याच्यामुळे जे काही जोडायचं असेल ती गाठ आपण धुरीनाशी म्हणजे भगवंताशीच जोडली पाहिजे. चांगलाही संवाद करायचा झाला, भांडणही करायचं झालं तर त्याच्याशीच केलं पाहिजे. नाहीतर नये मरो लंडीपणी काय बापुडे ते जिणे. तुकोबाराय बोलतात, विनाकारण घाबरून आहे तसं शंड होऊन बापुडं राहून जगण्यामध्ये काय अर्थ आहे, मरण्यामध्ये काय अर्थ आहे. म्हणून भांडायचं झालं, संबंध जोडायचा झाला तर तो आपण धुरीण जो आहे त्याच्याशीच जोडला पाहिजे. ज्याप्रमाणे लुटावे भांडार तरी जया नाही पार. कोणतं भांडार लुटलं पाहिजे, कोणती चोरी केली पाहिजे? ज्या भांडाराचा पार लागत नाही असं भांडार लुटलं पाहिजे. नाहीतर एखाद्या ठिकाणी चोरी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणीच आपल्याला काही खिशातलं देऊन येण्याची गरज पडेल. अशा अत्यंत दुबळ्या ठिकाणी भांडार लुटण्यासाठी आपण का जावं? मग आता ज्याचा पार नाही असं भांडार आपण लुटावं, त्याचं हरण आपण करावं. तर ज्याचा पार नाही असा भगवान परमात्मा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींना अंत आहे, पार आहे. त्याच्यामुळे ज्याचा अंत पार नाही असा भगवान परमात्मा, त्याचं खऱ्या अर्थाने जे भांडार आहे सुखाचं, आनंदाचं, प्रेमाचं, ते आपण लुटलं पाहिजे. तुका म्हणे नावे कीर्ती आगळीने ज्यावे. म्हणून अशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे की ही कीर्ती आगळी कीर्ती आहे. आगळी म्हणजे अलौकिक पद्धतीची कीर्ती. वेगळी कीर्ती म्हणजे इतरांपेक्षा सापेक्षतेने प्राप्त झालेली कीर्ती. पण ही आगळी कीर्ती म्हणजे ही सापेक्षतेने मिळालेली कीर्ती आहे असं नाही, तर सर्वतः अलौकिक असलेली कीर्ती आहे की याच्यासारखा हाच, या पद्धतीची ही कीर्ती आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे इतर कोणाशी भांडत बसण्यापेक्षा पाडाविते बरी गाठी धुरे सवे खरी. म्हणून खरी गाठ ही जे धुरीण आहेत, भगवान परमात्मा आहेत, त्याच्याशीच आपण पाडली पाहिजे. पुढे तुकोबाराय बोलतात, भांडणाची झाली मग जीवाचे काय आले, येऊन येदावी पुढती आड भयाची ते जाती, करिता सरोबरी काही न ठेवावी उरी, तुका म्हणे शूर व्हावे धुरेसीच धूर. आपल्या भांडणाचं कारण जे पाठीमागच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलं. पण मग आता हे भांडण करत असताना आपण कोणत्या भूमिकेवरती जाऊन करावं? भांडणामध्ये मागे पुढे पाहू नये. कोणाच्या भांडणामध्ये मागे पुढे पाहू नये? धुरीणाबरोबर भांडत असताना म्हणजे भगवंताबरोबर भांडताना मागं पुढं पाहू नये. बाकी इतरांशी भांडताना आपण मागे पुढे पाहूनच विचार करावा. भांडणाची झाले मग जीवाचे काय आले. तुकोबाराय बोलतात, जर भांडायचंच झालं तर आपण जीवाचा विचार करू नये. अन्यायाचा प्रतिकार करताना कदाचित शत्रूबरोबर भांडण्याचा प्रसंग जर आला तर माझं काय होईल, मला लागेल वगैरे अशी काही जीवाची पर्वा करू नये. म्हणजे जीवाविषयी उदार होऊन आपण भांडावं. येऊन येदावी पुढती आड भयाची ते जाती. भय हे रणांगणामध्ये असलेलं अत्यंत ज्याला वाईट वृत्ती किंवा त्या ठिकाणी असलेला अधर्म आहे. त्यामुळे भांडणामध्ये ही भयाची जाती आड येऊन येदावी. भय कसंच आपल्याला वाटलं नाही पाहिजे. म्हणजे अंतःकरणामध्ये भीतीदायक किंवा भित्रा स्वभावच नसावा. दैवी संपत्तीचं वर्णन करताना अभयम सत्व संशुद्धी म्हणून अभय हा पहिला गुण आपल्याला सांगितलेला पाहायला मिळतो. म्हणून भगवंताशी भांडत असताना आपण कोणताही विचार करू नये. करिता सरोबरी काही न ठेवावी उरी. सरोबरी करताना, भांडत असताना, त्याच्याबरोबरीने संघर्ष करताना काही न ठेवावी उरी. मागचं पुढचं काहीही शिल्लक राहू नये असं सर्वस्वपणाला लावून आपण निकराने लढावं. तुका म्हणे शूर व्हावे धुरीसीच धूर. म्हणून असं भांडण कोणाबरोबर करावं? धुरीणाबरोबर करावं, म्हणजे भगवंताबरोबर करावं. विनाकारण इथे तिथे भांडून आपली शक्ती वायाला घालू नये, तर भगवंताशीच भांडून शूर व्हावं, त्याच्याशी भांडून आपण आपला हक्क मिळवावा. या पद्धतीने हे भांडत करत असताना आपला प्राण गेले, आपला जीव गेला तरी त्याच्यासाठी कोणतीही पर्वा आपण करू नये. पुढे तुकोबाराय बोलतायत, जन्मांतरी शुद्ध नाही आचरण, या लागी चरण अंतरले, ओढवले संचित येणे जन्मे पाहता, आता पंढरीनाथा कृपा करी,
पतित पावन ब्रीद साच करी देवा, या लागी कुढावा करी माझा, अपराधी पातकी दुष्ट दुराचारी, आहाळलो भारी समसारे, काम क्रोध आधी कल्पनेच्या त्रासे, तुझ न पवे ऐसे झाले देवा, हाना तो ठाव झाला पांडुरंगा, नयेची उपेगा काय करू, आपुलिया नावा धावणिया धावे, लव करी यावे तुका म्हणे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या चरणापासून आपलं पडलेलं जे अंतर आहे त्याची कारणमीमांसा करून भगवंताने आपल्याकडे लवकर धावत यावं अशी भगवंताला हाक मारतायत. अनेक जन्मांमध्ये घडलेल्या दोषांमुळे भगवंताच्या चरणापासून आपल्याला अंतर पडलेलं आहे. तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपापासून चरणांपासून आपण दूर का गेलो याची मीमांसा अगोदर करतात. म्हणजे आपल्या दोषाचा परिहार भगवंतासमोर देत आहेत. तू आम्हाला दूर लोटले असं नाही, तर अनेक जन्मांमध्ये जन्मांतरी शुद्ध नाही आचरणे, अनेक जन्मजन्मांतरामध्ये आमच्याकडून घडलेल्या दूषित आचरणामुळे तुझ्या चरणापासून आम्हीच अंतरलो आहोत. या लागी चरण अंतरले, ओढवले संचित येणे जन्मे पाहता. त्यामुळे हे जे संचित आमचं आहे ते या जन्मामध्ये ओढवलंय, प्रारब्ध रूपाने ते म्हणून आम्हाला भोगाला येतंय. आता पंढरीनाथा कृपा करी, पण तू मात्र कृपा करू शकतोस. आमच्या प्रारब्धाने आमच्या संचिताने तुझ्या चरणांपर्यंत आमचं येणं होत नाही, पण तू मात्र कृपा कर. का? कारण तुझं ते ब्रीद आहे, पतित पावन ब्रीद साच करी. तू पतितांना पावन करणारा आहेस आणि हे तुझं ब्रीद आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे पतित पावन हे जे तुझं ब्रीद आहे ते आमच्या बाबतीमध्ये खरं करून दाखव. कारण या लागी कुढावा करी माझा, यासाठी आपण कुढावा करा, माझं रक्षण करा, मला याच्यातून बाहेर काढा. ज्या दुःखामध्ये मी दुःख भोगतो आहे किंवा विव्हळत पडलेलो आहे त्यातून मला बाहेर काढा. मी कसा आहे? अपराधी आहे, पातकी आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, आहाळलो भारी संसारे. आणि या संसाराच्या आहाळामध्ये म्हणजे या संसाराच्या पिडेमध्ये आग्नीमध्ये पडलेलो आहे. म्हणून आपल्या ठिकाणी असलेल्या सगळी दोषांची प्रगटता तुकोबाराय भगवंताच्या समोर करतात. मी अपराधी पातकी आहे, दुष्ट दुराचारी आहे. त्यामुळे ह्या संसाराच्या आळह्या, या भवरोगाचा किंवा हा सगळा भवताप ज्वाळा मला जाळतायत. काम क्रोध आधी कल्पनेच्या त्रासे, कामाची ज्वाळा, क्रोधाची ज्वाळा, ही सगळी कल्पनेची ज्वाळा मला त्रास देते. तुझं न पवे ऐसे झाले देवा. आणि ह्या सगळ्या ज्वाळा मला तुझ्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, इकडेच मला अडकून ठेवतायत. म्हणून हे आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक इत्यादी पद्धतीने हे सगळे त्रिविध ताप मला तुझ्यापर्यंत येऊ देण्यामध्ये मोठे प्रतिबंध आहेत. मला येता येत नाही, पण तू मात्र माझ्याकडे येऊ शकतोस, तू येऊन मला सावरू शकतोस. हा ना तो ठाव झाला पांडुरंगा, नयेची उपयोगा काय करू. म्हणून इकडं हाही ठाव नाही आणि तुझी प्राप्ती व्हावी तर तोही ठाव नाही. म्हणून या संसाराचाही ठाव राहिलेला नाही आणि तुझ्या प्राप्तीचाही कोणता आधार राहिलेला नाही. नयेची उपयोगा काय करू. आता कोणत्याही पद्धतीचं सहाय्य किंवा कोणत्याही पद्धतीचं साधन हे उपयोगाला येत नाही. आता मी काय करू. त्यामुळे एक विनंती, एक कृपा माझ्यावरती कर. आपुलिया नावा धावणिया धावे. तुकोबाराय बोलतात, आम्ही आपल्या नावाचा धावा करतोय, म्हणून नावा धावणिया, तू धावणारा आहेस, तुझ्या नावाचा धावा आम्ही करतोय, नित्य निरंतर नामचिंतन करतोय. लवकरी यावे तुका म्हणे. तुकोबाराय बोलतात, हे माझं ऐकून, माझी विनंती ऐकून, भजन ऐकून तू लवकर यावं आणि या भवसागरामधून मला बाजूला करावं. पुढे तुकोबाराय बोलतायत, प्रथम भेटी आलिंगण मग चरण वंदावे, ऐसा माझा भोळा बाप हरिताप कबळोनी, न सांगता शीण भाग पांडुरंग जाणतसे, तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताचा स्वभाव सांगतायत. परमात्मा पंढरीनाथ किती भोळे आहेत, किती कृपाळू आहे, किती वत्सल आहे.
तो काय करतो तर त्याची ती कृपाळुता, त्याचा तो स्वभाव त्याच्या व्यवहारातून प्रगट होतो. जो कोणी भगवंताच्या दारामध्ये जातो, भगवान परमात्मा त्या भक्ताने येऊन आपल्या चरणाला वंदन करावं याच्या अगोदरच भगवान परमात्मा आपल्याला त्याची भेट घेतात, म्हणजे त्याला आलिंगन देतात. प्रथम भेटी आलिंगन. पहिल्याच भेटीमध्ये सहजासहजी कोणी आलिंगन देत नाही, चरणालाही स्पर्श करून देत नाही. पण हा इतका उदार आहे की कोणीही त्याच्या भेटीसाठी गेलं तर त्याला भगवान परमात्मा आलिंगन देतात. जुन्या काळामध्ये आपल्या संप्रदायामध्ये आषाढी वारीला वारकरी गेले की ते परमात्मा पंढरनाथाला कडकडून मिठी मारायचे, आलिंगन द्यायचे. अंगेन अंग संयोजनम आलिंगनम. आलिंगनामध्ये सर्वांगाचं समर्पण त्या ठिकाणी घडवायचे, म्हणजे हे आलिंगन घडायचं. आलिंगनामध्ये काही सविकारी आलिंगन आहेत, काही निर्विकार आलिंगन आहेत, काही बोधालिंगन आहेत, काही प्रेमालिंगन आहेत. व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही जी आलिंगनं पाहतो ती सगळी सविकारी आलिंगनं आहेत. त्याचा परिणाम आपल्याला दुःखामध्ये किंवा अधपतनाकडे जाण्याचा पाहायला मिळतो. साधू महापुरुषाशी जेव्हा आलिंगन घडतं ते बोधालिंगन आहे. तुकोबाराय बोलतायत आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आणि भगवंताशी केलं जाणारं जे आलिंगन आहे, ज्ञानोबरायांनी म्हटल्याप्रमाणे मग सावळा सकंकणू बाहू पसरोणी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजुतो. या पद्धतीने भगवान परमात्मा प्रथम भेटीमध्ये आलिंगन देतात. म्हणजे हा भगवंताचा किती कृपाळू स्वभाव आहे. मग चरण वंदावे, आपण होऊन त्याचं चरण वंदावे. ऐसा माझा भोळा बाप. तुकोबाराय बोलतात असा हा माझा अत्यंत भोळा बाप आहे, म्हणजे सर्वांवरती कृपा करणारा आहे. हरी ताप कबळोनी. मग आलिंगनामध्ये तो करतो काय तर सगळा ताप कबळोनी हरी, सगळ्या तापाला तो निवारण करून टाकतो, त्याचं हरण करून घेतो. न सांगता शिन भाग पांडुरंग जाणतसे. भक्त भगवंताच्या परमात्मा पंढरीनाथाच्या समोर उभा राहिला तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेला कोणता शीण आहे, कोणतं दुःख आहे, याचा परिहार आपल्याला त्याला देण्याची आवश्यकता नाही. न सांगता ते भगवंताला कळतं. तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता. भगवान परमात्मा इतका कृपावंत आहे की त्याच्याजवळ आपण भातुक मागितलं नाही तरी भगवान परमात्मा ते देतो, म्हणजे भातुक देतो. भगवान परमात्मा भातुक देतो म्हणजे प्रेम देतो. प्रेम देवाचे हे देणे, न मागता प्रेम प्रदान करणारा असा हा माझा भोळा बाप आहे. या पद्धतीने भगवंताचा स्वभाव तुकोबाराय बोलतायत. पुढे तुकोबाराय सांगतायत वचनाचा अनुभव हाती बोलविती देवमज. परी हे न कळे अभाविका जड लोका जीवासी. अनुश्रुत हे प्रासादिक कृपाभीक स्वामीची. तुका म्हणे वरावरी जातो तरी सांगत. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या मुखामधून प्रगट होणारी जी वचनं आहेत त्या वचनांचा परिचय सर्वांना करून देत आहेत. तुकोबाराय बोलतायत माझ्या मुखामधून ही जी अभंग सरिता वाहतीये, ही अभंग सरिता म्हणजे मी माझ्या प्रयत्नाने करत असलेलं काव्य आहे असं नाही, तर वचनाचा अनुभव हाती. मुखामधून बाहेर पडणारी ही वचनं माझ्या अनुभवाला उतरलेली आहेत, म्हणजे ही स्वानुभवाची आहेत. एक हा स्वानुभव बोलत का आहात, मी बोलत नाही, बोलवितोय देव मज. भगवान परमात्मा माझ्याकडून ते बोलवून घेत आहे. जेव्हा श्री तुकोबारायांना साक्षात्कारानंतर पांडुरंगे केले स्वप्ना माझी जागे सवे नामदेवे सवे येवोनिया. सांगितले काम करावे कवित्व वावुगे निमित्त बोलू नये. त्यानंतर ही सगळी कवित्वाची रचना पुढे येते. परी हे न कळे अभाविका. तुकोबाराय बोलतायत हे जे स्वतःहून काव्य करणारे अभाविक आहेत त्यांना माझ्या काव्याचं प्रवृत्तीनिमित्त समजत नाही. त्यामुळे हे जड लोका जीवासी, हे जड आहेत, या लोकांना माझ्या मुखातून वाहणारी ही अभंग सरिता कोणत्या कारणाने प्रगट होत आहे, तिचा नेमका बोलवता धणी कोण आहे हे यांना समजत नाही. अनुश्रुत हे प्रासादिक. अनुश्रुत हे प्रासादिक, पूर्वी कोणी ऐकलेलं नाही असं हे अनुश्रुत प्रासादिक आहे. म्हणजे ही प्रासादिक वाणी आहे,
ही अनुश्रुत आहे. भगवंताच्या द्वारे प्राप्त झालेली, भगवत श्रवणाने प्राप्त झालेली ही वाणी आहे. कृपाभीक स्वामीची, माझ्या स्वामीने माझ्यावरती केलेली जी कृपा आहे, त्या कृपेच्या वाणीतून, भिकेतून मला ही अपूर्व असलेली वाणी प्राप्त झालेली आहे. तुका म्हणे वरावरी, तुकोबराय बोलतायत की मी हे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे अभंग संहितेमध्ये अनेक ठिकाणी वरवर सर्वांना सांगतोय, जातो तरी सांगत, पुन्हा 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 मी याचा खुलासा करतोय, पण तरीसुद्धा अनेक अभाविकांना, जड लोकांना माझ्या बोलण्याचं प्रवृत्तीनिमित्त नेमकं लक्षामध्ये येत नाही. पण मला मात्र माहिती आहे की बोलविती देव मज, हे भगवंताच्या कृपेने माझ्या मुखामधून हे सगळं बाहेर प्रगट होत आहे. पुढे तुकोबराय बोलतात, कारे तुम्ही ठेवा बहुता निमित्ते, माझिया संचिते ओढवले, भक्तिप्रेम गोडी बैसली जिव्हारी, आनंद अंतरी येणे झाला, पुसिले पडळ तिमिर विठ्ठले, जगची भरले ब्रह्मानंदे, तुका म्हणे केलो कामने वेगळा, आवडी गोपाळा असे वरी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्या आनंदाचं कारण सांगतायत की माझ्या अंतःकरणामध्ये जो आनंद निर्माण झालेला आहे, त्या आनंदाचं नेमकं कारण काय आहे. तुकोबराय बोलतायत, तुकोबरायांचं बाह्य दृष्टिकोनातून निरीक्षण करणारे जे जे कोणी आहेत, लौकिक अर्थाने तुकोबरायांवरती जे दोष ठेवणारे आहेत, त्यांचा परिहार अगोदर तुकोबराय करतात. कारे तुम्ही ठेवा बहुता निमित्ते, मी संसार सोडलेला आहे, किंवा मी अशा पद्धतीने संसार करतो आहे, किंवा मी अमुक अमुक करतो आहे, अशी अनेक लौकिक निमित्त तुम्ही माझ्यावरती जी आरोपित करत आहात, ती सगळी निमित्त तुम्ही माझ्यावरती का आरोपित करत आहात. माझी या संचिते ओढवले, ही सगळी लौकिक जीवनाची निमित्त किंवा सगळी चाललेली ओढताण हे माझ्या संचिताने मला प्राप्त झालेलं आहे. पण हे संचिताने जरी ही चढ उतार आले, पण त्याचा माझ्या आंतरिक आनंदावरती कोणताही परिणाम होत नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपढू घ्या रे तुम्ही, भक्ती प्रेम गोडी बैसली जिव्हारी. तुकोबारा बोलतात, माझ्या हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीची गोडी, प्रेम बसलेला असल्यामुळे भगवद्विषयी अनुरागाने आनंद अंतरी येणे झाला. त्यामुळे मला अंतरामध्ये आनंद होतोय. ज्या भगवंताची माझ्या अंतःकरणामध्ये गोडी लागलेली आहे, त्याच्या भजनाचं प्रेम जडलेलं आहे, त्याने अंतःकरणामध्ये आनंद होतोय. आणि या आनंदामुळे घडलंय काय, पुसिले पडळ तिमिर विठ्ठले, ज्याचं मी भजन करतोय त्याने माझ्या डोळ्यावरती आलेलं जे काही अज्ञानाचं पडळ होतं, ते अज्ञानाचं म्हणजे तिमिराचं पडळ फेडून टाकलेलं आहे, पुसलेलं आहे. मग आता स्वरूपाच्या ठिकाणी असलेलं हे अज्ञान गेल्यामुळे जगची भरले ब्रह्मानंदे, संपूर्ण जग मला सर्वत्रच परमानंद ब्रह्मानंद भरलेला दिसतो आहे. तुका म्हणे केलो कामने वेगळा, सर्व कामनांपासून मी आता वेगळा झालेलो आहे. त्याचं कारण आवडी गोपाळा असेवरी, गोपाळावरती असलेली माझी जी आवड आहे, निरातिशय प्रेम आहे, जी भक्ती आहे, त्यामुळे लौकिक सर्व कामनेंपेक्षा मी वेगळा होऊन सर्व जगतामध्ये ब्रह्मानंद मला भरलेला दिसतो आहे. या पद्धतीने लौकिक व्यवहारातल्या चयापचयाने माझ्या ठिकाणी कोणतंही निमित्त प्राप्त होत नाही, तर मी आंतरिक आनंदामध्ये तल्लीन झालेलो आहे. या पद्धतीने आपल्या आनंदाची कारणमीमांसा तुकोबाराय या अभंगातून देत आहेत. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतात, आसन शयन भोजन गोविंदे, भरले आनंदे त्रिभुवन, अवघिया केली काळे ताडा तोडी, अवसर घडी पुरो नये, वाटणी घातले शरीराचे भाग, दुजियाचा लाग खंडियला, आवडीच्या आले आहारासी रूप, पृथक संकल्प मावळले, काम तरी क्रोध बुद्धी मन नासे, भ्रमाचे ओळसे गिळले शांती, तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, बैसला अभंग एकविध. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंग रंगाची जी प्राप्ती आपल्याला झालेली आहे, त्या अभंग रंगाच्या प्राप्तीची प्रक्रिया सांगतायत. हा अभंग रंग म्हणजे न भंगणारा आनंद,
की ज्या रंगामध्ये मी बसलेलो आहे किंवा जो श्रीरंग मला प्राप्त झालेला आहे तो कधीही नष्ट होणारा नाही, भंगणारा नाही, असा अभंग असलेला रंग जो मला मिळालेला आहे तो कसा मिळाला, कोणत्या साधनाने मिळाला, कशी प्रक्रिया घडली, ती सगळी प्रक्रिया तुकोबराय सांगतायत. सर्व अगोदर आम्ही आसन शयन भोजन गोविंदे भरले म्हणजे बसलेलो असताना सुद्धा, झोपेच्या अवस्थेमध्ये सुद्धा किंवा भोजन करताना सुद्धा आम्ही नित्य भगवंताचंच गोविंदाचंच भजन करत राहिलो, ध्यान करत राहिलो. म्हणजे सर्व अवस्थांमध्ये तुकोबराय बोलतायत, बैसू खेळू जेवू तेथे नाम तुझे गाऊ. म्हणजे ह्या ज्या सगळ्या अवस्था आहे, भोजनाची अवस्था म्हणजे भोगप्रधान अवस्था आहे, त्याच्यानंतर शयनाची अवस्था, झोपेची अवस्था तमप्रधान अवस्था आहे, आसनाची अवस्था जी आहे ती विश्रांतीची अवस्था आहे. या सगळ्या अवस्थेमध्ये म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती घ्या किंवा सत्वरज तमाची घ्या, कोणत्याही अवस्थेमध्ये आम्ही आमचं गोविंदाचं भजन बंद पडू दिलं नाही. सर्व वेळेला सर्व काळ सर्वदा भगवंताचं भजन केल्यामुळे परिणाम असा घडला, भरले आनंदे त्रिभुवन, हे त्रिभुवन आनंदाने भरू लागलं. काय काय घडलं त्याच्यामध्ये, अवघिया केली काळे ताडातोडी. सगळी जी काही ताडातोड आहे म्हणजे सगळ्यापासून सुटका ताटातूट गोविंदाच्या भजनाने केली. म्हणून सगळ्या पद्धतीतून मला सगळ्या बाजूने प्रपंचातून माझी ताटातूट केली. आत्तापर्यंत प्रपंचामध्ये जी गुंतलेलो होतो, जो गुंतलेला काळ होता तो तुटू लागला. अवसर घडी पुरो नये, आणि भगवंताच्या भजनाशिवाय एक घडी एक अवसरसुद्धा शिल्लक राहत नाही, तो वेळ मला पुरत नाही. वाटणी घातले शरीराचे भाग, दुजियाचा लाग खंडियेला. भगवंताच्या भजनामध्ये मी माझ्या शरीराचे सगळे भाग वाटणी घातलेले आहेत. म्हणजे पायाने भगवंताच्या तीर्थयात्रेला चालत जायचं, हाताने भगवंताची पूजा करायची, डोळ्याने त्याचं रूप पाहायचं, मुखाने नामचिंतन, कानाने भगवंताची कथा श्रवण करायची, असे सर्व शरीराचे भाग मी भगवंताच्या सेवेमध्येच घातलेले आहेत. त्याचा परिणाम असा झाला, दुजियाचा लाग खंडियेला. हा जो दुःखरूप दुजा संसार आहे, तो संसार जो इंद्रियांना चिटकलेला होता त्याचा लाग आता खंडित झालेला आहे. मग आता भगवंताचाच आहार, आवडीच्या आले आहारासी रूप. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. सर्व इंद्रियांद्वारे, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सर्व इंद्रियांच्याद्वारे आता भगवंताचाच आमच्या आवडीचा आहार आम्हाला प्राप्त होतो आहे. पृथक संकल्प मावळले, भगवंताला सोडून इंद्रियांमध्ये मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा भगवत स्वरूपाला सोडून वेगळा संकल्प उठत नाही. ते संकल्प आहे तिथेच मावळून गेलेले आहेत. मग संकल्प मावळलेले आहेत, पण या मनामध्ये असलेले काम तरी क्रोध बुद्धी मन नासे. कामही नाही, क्रोधही नाही, बुद्धी मन हेही राहिलेलं नाही. भ्रमाचे ओळसे गिळले शांती. भगवंताच्या भजनाने प्राप्त झालेल्या शांतीने मनामध्ये असलेले भ्रमाचे ओळसे, बुद्धीमध्ये असलेले भ्रमाचे ओळसे, काम क्रोध यांचे असलेले ओळसे हे सगळं गिळून टाकलेलं आहे. म्हणजे अंतःकरणामध्ये असलेली जी काही विकारांची प्रबलता आहे त्या प्रबलतेचं हनन भगवंताच्या भजनाच्या शांतीने सर्व काही झालेलं आहे. आणि मग अशा गोविंदाच्या ध्यानाचा भजनाचा परिणाम तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग. आता हे मन प्रपंचाच्या रंगामध्ये न रंगता भगवंताच्या रंगामध्ये पूर्णतः रंगून गेलेला असल्यामुळे अभंग एकविध बैसला असे. त्यामध्ये हाच श्रीरंगाचा कधीही भंग न पावणारा रंग बसलेला आहे. आणि आम्ही सर्वत्र आनंदाचा अनुभव यामुळे करत आहोत. म्हणजे या सर्व बाह्य इंद्रियांच्या आंतरिक हृदयाच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या दोषांच्या निवारणासाठी भगवंताचं भजनच मुख्य कारणीभूत आहे. पुढे तुकोबाराय बोलतात, ज्वरल्यासी काढा औषध पाचन, मुढा नारायण स्मरवितो, भवव्याधी येणे तुटेल रोकडा, करुण या झाडा निश्चयसी, अनेका उपाया अनुपान कठीण, भोगे बरे शीन शीघ्रवत. तुका म्हणे केला उघडा पसारा, भाग्य आले घरा दारावरी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपली वैदिकीय भूमिका स्पष्ट करतायत
की हा सगळा जो संसार आहे तो भवरोगाने ग्रस्त आहे आणि या भवरोगामध्ये भवरोग दूर करण्यासाठी आम्ही वैद्याच्या भूमिकेमध्ये आहोत. त्याच्यामुळे आणि आम्ही जे वैद्य झालेलो आहोत तर त्या वैद्याकडे असलेलं जे औषध आहे ते औषध नारायण हे औषध आहे. आपलंही मोठं भाग्य आहे की आपल्याला नारायणाच्या रूपानेच वैद्य प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या पद्धतीच्या म्हणजे पारमार्थिक लौकिक सगळ्या पद्धतीच्या व्याधी ही एकाच जाग्यावरून निवृत्त होतात. तुकोबराय बोलताय ज्वरल्यासी काढा औषध पाचन. ज्याला ज्वराची पीडा आहे त्या ज्वराच्या पीडेतून बाहेर काढण्यासाठी त्याला आम्ही औषध देतोय. पण ते औषधसुद्धा कसं आहे? पाचन, म्हणजे त्याला झेपणारं आहे, पचणारं आहे. सगळीच औषधं सर्वांना झेपतात पचतात असं नाही. अनेक औषधांचा साईड इफेक्टसुद्धा असतो. पण तुकोबराय बोलतायत आम्ही जे औषध देतोय त्याचा साईड इफेक्ट कोणताच नाही, फक्त इफेक्टच आहे. आणि ते औषध आहे मूढा नारायण स्मरवितो. जे जे कोणी मूढ आहेत त्यांना नारायण नामाचं आम्ही स्मरण घडवून देत आहोत, नारायणाचं स्मरण घडवून देत आहोत. त्याच्यामुळे घडतंय काय? भवव्याधी येणे तुटेल रोकडा. जी भवव्याधी आत्तापर्यंत संसाराचा हा जो काही रोग जडलेला आहे तो संसाराचा रोग रोकडा तुटेल, लगेच तात्काळ झटकन साक्षात नष्ट होईल. करोण या झाडा निश्चयसी. तो रोग तर जाईलच जाईल, पण त्या रोगाचं जे मूळ आहे ते मूळसुद्धा झाडून नाहीसं होईल. म्हणजे हे नारायण औषध असं आहे की या औषधाच्या द्वारे कारणासह कार्य निवृत्त होईल, कोणत्याही पद्धतीचं बीज शिल्लक राहणार नाही. बरं, आणि का उपाया अनुपान कठीण. तुकोबरायांना लोकांनी विचारलं असावं, महाराज हे जे तुम्ही औषध देत आहात याला सोडून भगवंताच्या नारायण नामस्मरणाला सोडून दुसरं कोणतं औषध नाही का? तुकोबराय बोलतायत अनेक औषधं आहेत, पण त्या औषधांची अनुपान घेणं, पथ्य सांभाळणं हे कठीण आहे. म्हणजे योगासारखं कर्मासारखं किंवा अन्य कोणती साधनं आहेत, अनेका उपाया अनुपान कठीण, पण त्यांची मात्रा त्यांची सगळ्या पद्धतीने सगळं घेणं अवघड आहे. भोगे बरे शिन शीघ्रव्रत. त्यांचा भोग आपल्याला घेतल्यानंतर त्या भोगामध्ये अनेक शीण भोगावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला काही फळं प्राप्त होतात. म्हणून इथं मात्र तसं नाही. इथे शीघ्रव्रत घेतल्याबरोबर लगेच आपल्याला फरक पडतो. म्हणून असं हे गुप्त असलेलं, इतरांना माहीत नसलेलं, काळावरती विजय प्राप्त करून देणारं असं जे औषध आहे भगवंताच्या नारायणाचं, तुका म्हणे केला उघडा पसारा, ते मी सर्वांसाठी उघडं केलेलं आहे. उघडं केलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे? तर भाग्य आले घरा दारावरी, प्रत्येकाच्या घरोघरी दारावरती जाऊन ही नारायण नामाची लस, नारायण रामाचं हे औषध मी देतो आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात की तुम्हाला हा सगळा औषधाचा डोस एका जागेवरती घर बसल्या प्राप्त होत आहे. या पद्धतीने सर्वांच्या भवव्याधीला निवृत्त करणारं प्रबल प्रभावी असलेलं औषध म्हणजे भगवंताचं नारायण नाम आहे आणि ते मी सर्वांकडून स्मरवून घेतो आहे, अशी आपली भूमिका या अभंगातून स्पष्ट करतायत. पुढे तुकोबराय बोलतायत, जपाचे निमित्त झोपेचा पसर, देहाचा विसर पाडोनिया, ऐसे ते भजन अमंगळवाणी, सोंग संपादने बहुरूप्याची, सेवेसी विकिले देहाचिया आसे, तया कोठे असे उरला देव, तुका म्हणे मान दंभ जया चित्ती, तयाची फजिती करू आम्ही. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय आपण कोणाची फजिती करणार आहोत त्यांचा निर्देश करतायत. याही अभंगामध्ये आपण जर खालच्या चरणाकडून वरती गेलो तर सरळ आपल्याला प्रवेश करता येतोय. तुकोबराय बोलतायत आम्ही त्यांची फजिती करू. कोणाची फजिती करू? मान दंभ जया चित्ती, ज्यांच्या अंतःकरणामध्ये मान आहे, अभिमान आहे आणि दंभ आहे, जे नाही ते दाखवण्याची जी वृत्ती आहे तिला दंभ असं म्हटलं जातं. आणि जी अभिमानाची वृत्ती आहे, मी अशा पद्धतीचा जो अभिमान ज्यांच्या चित्तामध्ये आहे अशांची आम्ही फजिती करू. म्हणजे फजिती करत असताना तो कोण आहे, कसा आहे, कोणत्या पदावरती वगैरे वगैरे याचा आम्ही विचार करणार नाही. फक्त दोन निकष त्याच्या बाबतीमध्ये लावणार. तो जर अभिमानाने ग्रस्त असेल,
आणि दंभ जर त्याच्या ठिकाणी असेल तर त्याची आम्ही फजिती करू. मग आता हे अभिमान आणि दंभ यांनी त्याचं जीवन युक्त आहे हे कशावरून ओळखायचं? तुकोबराय सांगतात, सेवेसी विकिले देहाचिया आसे. आपल्या देहाच्या आसेने, इच्छेने जे सेवेला विकतात ते माणी आणि दांभिक आहेत. तया कोठे असे उरला देव. म्हणजे भगवत प्राप्तीचं जे साधन आहे भगवत सेवा, ती भगवत सेवा जो विकतोय, तिचा विक्रय करतोय, म्हणजे पैशाच्या मोबदल्यामध्ये भगवंताचं भजन करतोय, इत्यादी इत्यादी पद्धतीने असा देहाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी जो सेवा विकणारा आहे, असा जो आहे, मग आता त्याला भजनाचं फळ प्राप्त होईल का? भजनाचं फळ जर आपण लौकिक द्रव्य मानलं तर भजनाने प्राप्त होणारी जी भगवंताची प्राप्ती ती होणार नाही, कारण सगळं पुण्य हे तिकडं जाईल. तया कोठे असे उरला देव. त्याला देव शिल्लकच राहणार नाही. त्याच्यामुळे त्याची आम्ही फजिती करू. त्याच्यासाठी, त्याच्या हितासाठी तुकोबराय बोलतात, असं सेवेला जे विकणारे आहेत त्यांचं ते भजन, ऐसे ते भजन अमंगळवाणी. त्यांचं ते भजन कसं आहे? अमंगळवाणी आहे. ऐसे ते भजन अमंगळवाणी. सोंग संपादनी बहुरूप्याची. एखाद्या बहुरूप्याने म्हणजे भरपूर रूप धारण करणारा एखादा नट आहे, त्याने अनेक रूप धारण केली तर त्या सोंगापासून त्याला काय प्राप्त होणार आहे? 4-2 रुपये त्याला फक्त प्राप्त होतील. राजा जरी झाला तरी सोंग उतरल्यानंतर तो तोच आहे. आणि अजून दुसरं कोणतंही सोंग त्याने संपादित केलं तरी त्या सोंगाचं त्याला कोणतंही फळ मिळत नाही, फक्त काहीतरी पैसे त्याला फक्त मिळतात. तसं भजन अमंगळवाणी ऐसे ते. म्हणून सेवेला विकणारं जे भजन आहे ते भजन अमंगळवाणी आहे. मग आता हे भजन अमंगळ कसं आहे? तर तुकोबराय बोलतात, भगवंतासाठी न केलेलं भजन. म्हणजे भजनामध्ये सुद्धा भगवंताचं भजन भगवंतासाठी न करता केवळ द्रव्यासाठी जे करणारे आहे त्यांचं ते भजन म्हणजे जपाचं फक्त निमित्त आहे आणि झोपेचा पसर आहे. देहाचा विसर पाडून या. ज्याप्रमाणे झोपलेल्या मनुष्यालाही देहाचा विसर पडतो आणि हा लोकांसाठी भजन करणारा, जप करणारा, कोणाकडून द्रव्य घेऊन त्या निमित्ताने जप करणारा असा जो आहे त्यालाही देहाचा विसर पडतोय. पण या दोघांचं फळ एकच आहे, म्हणजे घोर अज्ञान, तमोगुणाची प्राप्ती, अधपतनाची प्राप्ती. त्यामुळे असं भगवंताच्या प्राप्तीचं अत्यंत अद्भुत साधन जे भगवत प्राप्तीसाठी न करता केवळ देहभरणासाठी करतायत, असे जे अभिमान म्हणजे देहाभिमानी आहेत आणि भगवत प्राप्तीचा दंभ जे दाखवतायत त्यांची आम्ही फजिती करू. त्यामुळे भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंतासाठी केलं पाहिजे आणि भगवंताचं होऊन केलं पाहिजे. या पद्धतीने जे करत नाहीत ते अभिमानी दांभिक आहेत, त्यांची आम्ही फजिती करू. या पद्धतीने फजितीची कारणं किंवा फजिती कोणाची करणार त्याचा विचार तुकोबराय या अभंगातून सांगतात. पुढे तुकोबराय बोलतायत, परद्रव्य परकांता नातळे जयाची चित्ता आणिक कर्मी तो तत्वता बांधला नवजाय. ऐसा अनुभव रोकडा विश्वासितो जीवा जोडा एकांत त्या पुढा अवघा करी उकल. सकट आंबले ते अन्न शोधी तेची मद्यपान विषमाणे भिन्न केले शुद्धाशुद्ध. तुका म्हणे नीत बरवे अनुभवे उचित तरी काय हित मोले घ्यावे लागते. तुकोबराय या अभंगातून योग्य अधिकाऱ्याला आपलं हित विकत घ्यावं लागत नाही. म्हणजे जो अधिकारी आहे तो निश्चित साध्यापर्यंत जातो, त्याच्याच ठिकाणी केलेला उपदेश फलद्रूप होतो. म्हणून जसं भगवत पूज्यपादांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितल्याप्रमाणे अधिकारीणाम आशा असते फलसिद्धीर विशेषतः. फळाच्या सिद्धीसाठी अधिकाराची अपेक्षा आहे, त्याशिवाय फलप्राप्ती होत नाही. तुकोबराय बोलतायत, परद्रव्य परकांता नातळे जयाची चित्ता. परद्रव्याविषयी आणि परस्त्रीविषयी ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही पद्धतीची अभिलाषा नाही, कोणत्याही पद्धतीची ईषद आशा नाही, असा जो कोणी आहे. आता हे परद्रव्य आणि परकांता म्हणजे हे कामाचं स्वरूप आहे. इतरांच्या द्रव्याची केलेली कामना किंवा इतरांच्या कोणत्याही स्त्रीची केलेली कामना
ही कामनाच आहे आणि ही कामना ज्याच्या चित्तामध्ये आतळत नाही, या कामनेचा स्पर्श ज्याच्या चित्ताला होत नाही असा जो आहे, अनेक कर्मी तो तत्वता बांधला न वजाय. मग जर कामनाच नाही तर तो बाकीच्या कर्मांनी तत्वतः बांधला जाणार नाही. म्हणजे बाकीच्या कोणत्याही विकारांनी, कामचे नाही तेथे क्रोधचे कैसा, तया कैचे भांडण रे इत्यादी. म्हणून जिथे कामना नाही त्या ठिकाणी इतर विकारांचा सुद्धा प्राबल्य होऊ शकत नाही, तो बांधला जाणार नाही, बद्ध होणार नाही. तुकोबराय बोलतात, ऐसा अनुभव रोकडा विश्वास येतो जीवा जोडा. म्हणून असा जो कोणी आहे त्याच्या जवळ एकांत त्या पुढा अवघा करी उकल, असा जो विश्वासू आहे, ज्याच्या जीवनामध्ये अशा पद्धतीची निष्कामता प्राप्त झालेली आहे, त्याच्या पुढे अवघा एकांत उकल करी, त्यालाच एकांत उघडा करून सांगावा. एकांत म्हणजे एकाचाही जिथे अंत होतो असं जे स्वरूप आहे भगवंताचं, गुह्याती गुह्य परमात्म स्वरूप, असं परमात्म स्वरूप त्याच्या समोर उघडं करून सांगावं. म्हणजे त्याला सांगावं, कारण तो निष्काम आहे. त्याला हा जर अनुभव आपण सांगितला तर भगवद अनुभवापर्यंत तो पोहोचू शकेल. तुकोबाराय बोलतात, सकट आंबले ते अन्न शोधी तेची मद्यपान, विषमाणे भिन्न केले शुद्धाशुद्ध. एखादं अन्न आहे पण ते अन्न जर आंबलं, कुठेतरी ठेवलं, भरपूर दिवस सापडलंच नाही आणि ते कधीतरी सापडलं आणि ते आंबून गेलेलं आहे, ते जर आपण सेवन केलं तर त्या आंबलेल्या अन्नाचा परिणाम आपल्या शरीरामध्ये विपरीत विकार किंवा विपरीत नशा उत्पन्न करणारा होतो. शोधितेचे मद्यपान, जो त्याचं सेवन करील त्याला मद्यपानासारखं फळ मिळतंय. का? कारण ते अन्न भक्षण करण्याजोगं राहिलेलं नाही. विषमाने भिन्न केले शुद्धाशुद्ध. त्यामुळे अंतःकरणाच्या ठिकाणी असलेली जी काही शुद्धाशुद्धता आहे त्यावरून अधिकाराचं वैषम्य हे आपल्याला भिन्न भिन्न असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे कामनारहित अंतःकरण शुद्ध आहे आणि कामनासहित अंतःकरण अशुद्ध आहे. हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे नीत बरवे अनुभवे उचित, तरी काय हित मोले घ्यावे लागते. तुकोबाराय बोलतात, अशा पद्धतीने म्हणजे अशा नीतीने, धर्मनीतीने, कामनारहित पद्धतीने जो योग्य पद्धतीने बरवे अनुभवे उचित, उचिताचा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करतोय, मग असा जर अधिकारीच आहे तर त्या अधिकाऱ्याला आपलं हित परमात्म स्वरूपाची प्राप्ती ही काही द्रव्य देऊन किंवा सायास करून किंवा भरपूर खटपट करून ही घ्यावी लागत नाही. ती त्याला अनायासे सहज प्राप्त होते. म्हणजे कष्ट फक्त अधिकार सिद्धीसाठीच आहेत, फलप्राप्तीसाठी नाहीत. पुढे तुकोबाराय बोलतायत, भूक पोटा पुरती तृष्णा भरवी वाखाती, करवी फजिती हवे भार वाढला, कुळी केसी लास फास डोई दाढी बुडवी दोष, अविहित नाश करवी वचन चुकता, विधी सेवणे विहिते कार्यकारणा पुरते, न बाटे जो चित्ते अधर्माचा तो त्यागी, आज्ञा पाळणे ते सेवा भय धरोणिया जीवा, तुका म्हणे ठेवा ठेविला तो जतन. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय विधीने प्राप्त केलेला जो काही पुण्याचा ठेवा आहे, तो पुण्याचा ठेवा जतन करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचा विचार प्रगट करतायत. तुका म्हणे ठेवा ठेविला तो जतन. ठेव्याचं रक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे? प्राप्त केलेलं पुण्य, प्राप्त केलेलं काहीतरी योग्य फळ नष्ट कधी होतं? तुकोबाराय बोलतात, भूक पोटापुरती. म्हणजे भूक लागलेली आहे आणि पोट भरण्या इतपत अन्न खाल्लेलं आहे. मग आता पोट भरण्या इतपत अन्न खाल्लेलं आहे म्हटल्यानंतर तिथेच थांबलं पाहिजे. पण त्याच्याही वरती जर तो तशीच तृष्णा वाढवत गेला आणि अजून खात राहिला तर पोटापुरतं जे अन्न खाऊन त्याने जी शरीराला पुष्टी येणार होती ती सगळी पुष्टी तर जातेच, उलट पोट बिघडून अधिक त्रास त्याला भोगावा लागतो. म्हणजे गरजेपुरतं, म्हणजे आहारापुरतं, जीवन निर्वाहापुरतं जर त्याने स्वीकारलं असतं तर त्याला त्याच्यापासून लाभ झाला असता. पण अधिक तृष्णा वाढवत गेल्यामुळे तृष्णा भरवी वाखाती, ती तृष्णा वाढत गेल्यानंतर पोटामध्ये अधिक अन्न भरून 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 करवी फजिती हवे भार वाढला. फजिती होते, पोट बिघडतं, अनेक व्याधी तयार होतात.
ही जी हाव आहे, तृष्णा आहे, तिने हा सर्व भार वाढवलेला आहे. म्हणून गरजेपुरतं जे आहे, पोटापुरतं जेवढं आहे तेवढंच विहिताचं सेवन करायला हवं होतं. तुकोबराय बोलतात, कुळी केसी लास फास, डोई दाढी बुडवी दोष, अविहित नाश, करवी वचन चुकता. कुळी केसी, एखाद्याच्या पोटामध्ये कृमी झालेल्या आहेत. पोटातला एक विशिष्ट एखादा आजार आहे, ज्याला आपण नळ भरणं म्हणतो, किंवा बेंबीच्या खाली काहीतरी भरपूर वेदना होणं, असा एखादा रोग झालेला आहे. मग हा रोग झालेला आहे, पण त्या रोगाचं उचित औषध काय आहे, त्या उचित विधिवचनाचा अर्थ न कळल्यामुळे एखाद्याने त्याला बांधण्याचा प्रयत्न करावा, लास म्हणजे डाग द्यावा, किंवा एखादा दोर बांधावा, किंवा त्याची दाढी काढावी, किंवा त्याची केस काढावी, असे वेगळे वेगळे उपाय करत राहावेत. त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या उपायांनी त्याच्या ठिकाणी असलेला जो काही रोग आहे तो रोग जात नाही. अविहित नाश, करवी वचन चुकता. जर आपण वचनाचा अर्थ करण्यामध्ये चुकलो तर त्याचा परिणाम काय होईल? जे अविहित आपल्याला प्राप्त होईल. जे आपल्याला विहित मिळायला हवं होतं ते विहित तर मिळणार नाही, जे अविहित आहे ते मिळेल, आणि ते अविहित आपला नाश करेल. म्हणजे उपाय करत असताना तो उपाय न ठरता अपायच होईल. तुकोबराय बोलतात, विधी सेवने विहिते. कोणत्याही विषयाचं किंवा कोणत्याही गोष्टीचं सेवन हे जर आपण विधीपूर्वक केलं, विधीने जर आपण सेवन केलं विहिताचं, म्हणजे विहिताचंही सेवन असावं, तेही विधीपूर्वक गरजेपुरतंच असावं. कार्य कारणापुरते, जे कार्य आपण करतोय ते कारणापुरतंच जर असेल, न बाटे जो चित्ते, ज्याच्या चित्तामध्ये लोभ, तृष्णा, हव्यास असा अधर्माचा संबंध ज्याच्या चित्तामध्ये लागणार नाही, तुकोबराय बोलतात तो त्यागी, म्हणजे तो खऱ्या अर्थाने त्यागी आहे. कोण आहे? जो विधीने सेवन विहिताचं करतोय, कारण जे काय आहे ते कार्य कारणापुरतंच करतोय, म्हणजे विहिताचंही मर्यादित सेवन करतोय, तो खऱ्या अर्थाने आणि अधर्माचा स्पर्श होऊ देत नाही, तो त्यागी आहे. आज्ञा पाळणे ते सेवा, भगवंताची आज्ञा पालन करणे. सर्व श्रुती स्मृती भगवंताची जी आज्ञा आहे तिचं पालन करणं, आणि हे पालन करत असताना भय धरून या जीवा, भीती धारण करावी, पण ती भगवत आज्ञेची धारण करावी, की त्याच्या आज्ञेचं उल्लंघन आपल्याकडून होऊ नये. अशा पद्धतीने जर तो व्यवहार करत जाईल, तुका म्हणे ठेवा, ठेवीला तो जतन. त्याला प्राप्त झालेला जो काही ठेवा आहे त्या ठेव्याचं रक्षण त्याच्याकडून घडू शकतं. पुढे तुकोबराय बोलतायत, कळे नकळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम, अट्टाहासे उच्चारा, तोया दाखविल वाटा, जया पाहिजे त्या नेटा, कृपावंत मोठा, पाहिजे तो कळवळा, पुसता चुका होतो वाटा, सबे बोळावा गोमटा, मोडो नेदी काटा, घेऊ साठा चोरासी, तुका म्हणे मोल, न लगे द्यावे वेचा बोल, विठ्ठल विठ्ठल ऐसा छंद मनासी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय सर्वांना कळण्यासारखा जे वर्म आहे त्या वर्माचा उपदेश करतायत. तुकोबराय बोलतात, अत्यंत गुह्य असलेला धर्म अनेकांना कळत नसेल, न कळू द्या. ज्यांना कळे न कळे ज्या धर्म, ज्याला कळतोय त्याला सुद्धा आणि ज्याला कळत नाही त्याला सुद्धा, सर्वांसाठी एक वर्म मी सांगतो, ऐका. सांगतो रे वर्म. वर्म काय आहे? माझ्या विठोबाचे नाम, अट्टहासे उच्चारा, अत्यंत अट्टहासाने, जोराने, आग्रहाने, एकाग्रतेने, निष्कामतेने, सर्वा समर्पण बुद्धीने भगवंताचं नाम उच्चारा. त्याने होईल काय? तो या दाखवील वाटा, तो आपल्याला आपल्या साधनेची वाट, ददामी बुद्धियोगंतम, या पद्धतीने वाट दाखवील. जया पाहिजे त्या नीटा, ज्याला जी वाट पाहिजे तशी नीट वाट, म्हणजे बिना धोक्याची वाट, बिना अडथळ्याची वाट, सरळ वाट, साध्यापर्यंत नेणारी वाट तो दाखवील. कृपावंत मोठा, पाहिजे तो कळवळा. तो अत्यंत कृपावंत आहे, आणि जे त्याचं नामचिंतन अट्टहासाने करतात त्यांच्याविषयी त्याला विशेष कळवळा आहे. पुसता चुका होतो वाटा, भगवंताच्या रस्ते विचारताना, भगवत प्राप्तीचे जे काही रस्ते आहेत, वाटा आहेत, त्या विचारताना किंवा चालताना अनेक चुका होतात. सवे बोळावा गोमटा, म्हणून त्याच्याबरोबर
वाट दाखवणारा कोणीतरी चांगला पाहिजे, पोहोचवणारा. मोडून येदी काटा, हा वाट तर दाखवतोच, पण पायामध्ये काटासुद्धा मोडू देत नाही. घेऊ साठा चोरासी, आणि रस्त्यामध्ये जर इतर कोणी चोर किंवा इतर जर कोणी त्याला लुबाडण्यासाठी आले तर त्यांचा परिहारसुद्धा हा करतो. तुका म्हणे मोल न लगे द्यावे, याला कोणतंही मोल द्रव्य द्यावं लागत नाही. मग काय द्यावं लागतं? वेचा बोल, फक्त भगवंताचं नामचिंतन एवढेच बोल आपण वेचले पाहिजे. म्हणून विठ्ठल विठ्ठल ऐसा छंद मनासी, असा छंद जर मनाला लागला तर हेच मुख्य वर्म आहे, आणि यानेच आपल्याला आपल्या साध्यापर्यंत जाण्याचा सर्व मार्ग भगवान प्रशस्त करून देतात. या पद्धतीने सर्वांसाठी तुकोबराय या नामधर्माचा उपदेश या अभंगातून करतात. म्हणून प्राप्त झालेली सर्व अभंगांची चिंतन सेवा सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुदेव मंडळींच्या चरणी, पूजनीय महाराजांच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय आदी करून सकल साधकांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. सर्व संतन की जय. विठ्ठल विठ्ठल. म्हणू काय माझी संत पाहती जाणीव, काय माझी संत पाहती जाणीव. काय माझी संत पाहती जाणीव, काय माझी संत पाहते जाणीव. सर्व माझा भाव त्यांचे पायी, त्यांचे पायी. सर्व माझा भाव त्यांचे पायी, त्यांचे पायी. कारण सरते करा पांडुरंगी, कारण सरते करा पांडुरंगी. कारण सरते करा पांडुरंगी, कारण सरते करा पांडुरंगी. भूषणाची जगी काय चाड, काय चाड. भूषणाची जगी काय चाड, काय चाड. बोबड्या उत्तरी म्हणे हरी हरी, म्हणे हरी हरी. बोबड्या उत्तरी म्हणे हरी हरी, म्हणे हरी हरी. आणि भिकारी नेने दूजे, नेने दूजे. आणि भिकारी नेणे दूजे, नेणे दूजे. कारण सरते करा पांडुरंगी, करा पांडुरंगी. कारण सरते
करा पांडुरंगी करा पांडुरंगी भूषणाची जगी काय चाड काय चाड भूषणाची जगी काय चाड काय चाड तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास विठ्ठलाचे दास तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास विठ्ठलाचे दास करीतो मी आस उचिष्टाची करीतो मी आस उचिष्टाची कारण सरते करा पांडुरंगी करा पांडुरंगी कारण सरते करा पांडुरंगी करा पांडुरंगी भूषणाची जगी काय चाड भूषणाची जगी काय चाड कारण सरते करा पांडुरंगी करा पांडुरंगी कारण सरते करा पांडुरंगी करा पांडुरंगी ज्ञानदेव तुकाराम 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 राम तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. पुढील सत्र बरोबर 9:30 वाजता सुरू होईल.